झी 24 तास एक पाऊल पुढे। कालाय तस्मै नमः या मालिकेतली स्मिता शेवाळे मालिकेमध्ये दोन भूमिका करतीये, ओवी आणि सुजाताबाईंची। आणि या दोन्ही व्यक्तिरेखा साकारताना सुजाताच्या अभिनयाचा चांगलाच कस लागतो आणि या भूमिकांसाठी तिला मदत होते ती वेगवेगळ्या लुक्सची। सुजाताबाईंचं कॅरेक्टर प्ले करताना स्मिताचा लुक अगदी पारंपरिक असतो आणि म्हणूनच आता चॅनल कट्ट्याची टीम तुम्हाला घेऊन जाणार आहे या मालिकेच्या सेटवर। चला पाहूयात स्मिता ते सुजाताबाई हा प्रवास। हाय, नमस्कार। मी स्मिता शेवाळे, म्हणजेच तुमची कालाय तस्मै नमः मधली ओवी आणि सुजाताबाई। आता मी माझ्या सेटवर आली आहे, फ्युचर स्टुडिओ गोरेगाव मधला। माझी 9ची शिफ्ट आहे, माझं कॉल टाइम आहे 10चं, पण मी पुण्यावरून ऑल द वे ट्रॅव्हल करून इथे आली आहे। जाऊन मला आता रेडी व्हायचं आहे सुजाताबाई या गेटअपसाठी। सो तुम्ही आता मला बघताय, ही स्मिता शेवाळे आहे आणि आता मी मेकअप रूममध्ये जाईन तेव्हा मी सुजाताबाई झालेली असेल। इथे आल्यानंतर मला कळलंय की माझे आजचे पहिले जे सीन आहे ते सुजाताबाईचे सीन आहेत। सो तुम्ही मला असं बघता आहात, मी स्मिता आहे आणि आता माझं ट्रान्सफॉर्म होणार आहे ते सुजाताबाईमध्ये। तर ही आमची मेकअप रूम, इथे आम्ही खूप मजा करतो, खूप कल्ला करतो आणि इथे प्रॉपर रेडी होऊन मग आम्ही सेटवर जातो। तर मी आतमध्ये गेल्याच्या नंतर सुजाताबाई होणार आहे, बघत राहा। आता माझं हेअर झालेलं आहे, मी आता कॉस्ट्युम करणार आहे। हेअर बरोबर मी थोडंसं माझं टचअप होतं मेकअपचं, काजल पेन्सिल आणि मस्करा वगैरे ते मी केलं आहे। आज सुजाताबाईचा गेटअप असल्यामुळे मला खूप मेकअप करावा नाही लागत आहे, कारण सुजाताबाई म्हणजे त्या काळचा थोडासा असा सोबर असा माझा लुक असल्यामुळे कमी ब्लश ऑन, कमी मस्करा, आय शॅडोज वगैरे असा कमी मेकअप आहे, एकदम साधा सुद्धा। आता माझे कॉस्ट्युम्स रेडी आहेत इकडे, मी पटकन साडी नेसून घेते, सुजाताबाईची साडी ग्रीन कलरची। सो मी आता पटकन रेडी होते। कॉस्ट्युम घातलेले, आता मला ज्वेलरी घालायची आहे, कानातले, बांगड्या आणि नेलपेंट काढायचं, कारण 70 वर्षापूर्वी नेलपेंट नव्हतं। नमस्कार, आम्ही सुजाताबाई। आता आम्ही सुजाताबाई म्हणून तयार झालेलो आहोत आणि आम्हाला आता लवकरच जाऊन शूट करायचं। तुमचा प्रतिसाद आम्हाला असाच मिळू देत, तुमचं भरभरून प्रेम आम्हाला मिळू देत। आमची कालाय तस्मै नमः मालिका याला आता 1.5 वर्ष पूर्ण होऊन गेलं, 500 एपिसोड पूर्ण केले आम्ही। तुमचा असंच पाठिंबा राहिला तर आम्ही आणखीन 500चा टप्पा गाठू शकतो। तर आमची अशी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आमची मालिका आवर्जून पहा। झी 24 तास एक पाऊल पुढे।